नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर टी ए त्याचबरोबर कोल्हापुरी ARO याची माहिती मी तुम्हाला देत आलेलो आहे. आणि अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं होतं की मला टी ए भरतीबद्दल माहिती सांगा. तर आपल्या मित्रांनो, टी ए भरतीची जी माहिती आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. तर सुरुवातीला टी एच्या अगोदर AROचं बोलू आपण, कारण की AROची जी भरती आहे त्याचा एक्झाम झाला होता आणि त्याचा परत एक रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केला होता. त्या रिझल्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांची ज्यांची नावं आली नव्हती त्यांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत. तर ज्यांची नावं आले त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. त्याचबरोबर त्यांनी फिजिकल चांगल्या पद्धतीने करावं. त्याच्यानंतर विषय आहे तो सगळ्यात महत्त्वाचा टी ए, कारण गेल्या वर्षी टी ए झाली. त्याच्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती की टी एची भरती परत निघेल की नाही निघेल. तर मित्रांनो, अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती आणि ती माझ्या पण मनात होती. तर सांगायचा विषय असा आहे, तर टी एची भरती जी आहे मित्रांनो ती 2016ची आपण जर विचार केला तर 2016ला टी ए भरती होती, त्याचं फिजिकल होतं फक्त. आणि 2019ला जी भरती होती ती 19ची जी भरती झाली ती फिजिकल प्लस एक्झाम झाली. त्याच्यानंतर मित्रांनो 2025 म्हणजे 2019 नंतर 2025ला जी भरती झाली त्या भरतीनंतर 2024ला भरती झाली. तर त्याच्यानंतर मित्रांनो जी टी ए भरती आहे ती भरती अनेक वेगवेगळ्या झोनमध्ये होत असते. तर आपलं कोल्हापूर जे झोन आहे, म्हणजे कोल्हापूर म्हणजे ह्या ठिकाणचं झोन आहे कोल्हापूर 109 टी ए बटालियन. त्या बटालियनचं मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे ते झोन 4 नंबर झोन आहे. तर भरती निघल की नाही निघल याची सगळ्यांना शंका होती, परंतु शक्यतो भरतीची जी ॲड आहे मित्रांनो ती 100% निघणार आहे. कारण टी एच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या अनेक ज्या मागच्या वर्षी रिटायर झालेल्या आहेत त्या जागा मिनिमम 90 ते 95 जागा या ठिकाणी शिल्लक आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की टी ए भरती पण 4 वर्षाची आहे. तर काय टी ए भरती 4 वर्षाची नसून मित्रांनो ही टी ए भरती जी आहे ती मिनिमम 17 वर्ष आहे. म्हणजेच काय 15 वर्ष 56 दिवस तुमचे भरले पाहिजेत. म्हणजेच टी ए भरतीला तुम्हाला डिफेन्सला तुमचे जे तुम्ही म्हणता सगळेजण कमेंट करता की टी ए भरतीमध्ये पेमेंट कमी असतं, त्याचबरोबर टी ए भरतीमध्ये अचानक काढून टाकलं जातं. तर मित्रांनो असं काय नसतं. तुम्ही तुमच्यावर डिपेंड करतं ते तुमचे जर वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर तुमचं कसं वागणं आहे, तुम्ही त्यांना कसं रिस्पेक्ट देता, त्याचबरोबर तुम्ही ड्युट्या कोणत्या पद्धतीने करता याच्यावर सगळं डिपेंड असतं. त्याचबरोबर मित्रांनो टी ए भरतीचं एक इश्यू चांगला मोठा आहे, म्हणजे टी ए भरती म्हणजे ही 17 वर्षाची टी ए भरती आहे. तुम्ही BSF करा, CISF करा, ITBP करा, CRPF करा, त्याच पद्धतीने हे टी ए भरती आहे मित्रांनो. टी ए भरतीचा अर्थ काय आहे, तर टी ए भरती टेरिटोरियल भरती आहे मित्रांनो. ह्या भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना चे वय निघून गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, इंडियन आर्मीमध्ये किंवा इंडियन नेव्ही किंवा इंडियन एअरफोर्समध्ये 4 वर्षाची जी भरती आहे ती भरती वयाच्या 21 वर्ष किंवा 23 वर्षापर्यंत आहे. आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये SSB असेल किंवा CISF असेल, ITBP असेल, CRPF असेल, या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो 25 वर्ष ते 28 वर्ष वय आहे. तर टी ए भरती मित्रांनो ही 42 वर्षापर्यंत चालते. 42 वर्षापर्यंत फिजिकली आपण फिट राहायला असाल किंवा तुमचं फिजिकल चांगलं असेल किंवा 1 नंबर फिजिकलचा असेल मित्रांनो तुमचं, तर 100% तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलला जाऊ शकता. कोल्हापूरमध्ये लवकरच टी ए भरती निघेल अशी आशा आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.